Welcome to Tejvarta News Network. एक अत्यंत महत्त्वाचा विषय आता काही वेळापूर्वी समोर आला आहे आणि अहिल्यानगरच्या शांततेसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 28 तारखेला बकरी ईदचा सण त्या दिवशी पार पडला. त्या दिवशी संध्याकाळी रात्री 9:30 पावणे 10च्या सुमारास माळीवाड्याच्या ब्राह्मण गल्ली परिसरामध्ये त्या ठिकाणी जे काही सौभाग्य मंगल कार्यालय आहे त्याच्या जवळ त्या ठिकाणी एक बुरखा परिधारण केलेली मुस्लिम महिला त्या ठिकाणी वाटावी अशा स्वरूपाचं सगळ्या ती वेशभूषा केलेली महिला त्या ठिकाणी मांसाचा तुकडा टाकतानाचा CCTV फुटेज त्या ठिकाणी समोर आलं होतं आणि त्यानंतर मोठा तणाव माळीवाडा आणि परिसरामध्ये नंतर संबंध अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झाल्याची चर्चा त्या ठिकाणी होती. या बाबतीमध्ये 12-13 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या टीमनं त्या ठिकाणी SP-च्या मार्गदर्शनाखाली केली आहे आणि यातनं अत्यंत एक धक्कादायक असं वास्तव समोर आलं आहे. हे समोर आल्यानंतर खरं तर अनेकांचे डोळे चमकतील अशा पद्धतीची ही सगळी घटना आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी काही वेळापूर्वी ज्या व्यक्तीनं हा सगळा प्रकार त्या ठिकाणी केला होता, हिंदूंच्या भावना दुखवल्याचा जो काही विषय त्या निमित्तानं समोर आला होता, तर ज्यांनी ह्या भावना दुखवल्या त्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी आज अटक केली आहे काही वेळापूर्वी. आणि अटक केलेल्या आरोपीचं नाव जे आहे महिलेचं तिचं नावसुद्धा पोलिसांनी जाहीर केलं आहे. स्वाती विक्रम भोसले नावाची 39 वर्षांची महिला आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेली आहे. सदर आरोपीनं त्या ठिकाणी कबुली जबाब दिलेला आहे की त्या दिवशी माळीवाड्यामध्ये जे काही मांसाचा तुकडा त्या ठिकाणी टाकला तो तिनं टाकलेला आहे. तिला घेऊन पोलिसांनी त्या ठिकाणी माळीवाड्यामध्ये जात घटनास्थळाचा पंचनामा जो आहे तो सुद्धा केला आहे. त्या ठिकाणी ती कुठनं आली, कशी आली, तिने कुठं ते मांस टाकलं, हे सगळं जे काही आहे त्याचा पंचनामा त्या ठिकाणी कोतवाली पोलिसांच्या टीमनं केलेला आहे. मित्रांनो, अहिल्यानगरकरांनो एक लक्षात घ्या की त्या दिवशीच्या घडलेल्या प्रकारानंतर एक प्रचंड संतापाची लाट संबंध शहरामध्ये उमटली आहे. ती स्वाभाविक आहे. म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचीच ती घटना होती आणि त्या ठिकाणी बुरखा घातलेली महिला म्हणजे तिचा परिधान केलेला सगळा वेश असा होता की ती एक मुस्लिम समाजाची महिला त्या ठिकाणी असावी. पण आता जे काही नाव समोर आलं आहे त्याच्यातनं हे स्पष्ट होतं आहे की त्या ठिकाणी घडलेली घटना ही वेगळ्या स्वरूपानं घडवली गेली की काय असा संशय वाटावा अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे सगळं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये मी जिल्ह्याचे SP, ॲडिशनल SP, शहराचे DYSP, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, त्यांची DBची टीम आणि सगळ्याच टीमचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी याच्या मुळाशी जात थोडे तिडके नाही तर मित्रांनो तब्बल 150पेक्षा जास्त CCTV सगळ्या आसपासच्या परिसरामधले त्यांनी ते सगळे काढले, ते त्या ठिकाणी असेस केले, त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं आणि जी कुणी महिला त्या ठिकाणी होती भोसले नामक तिचा पर्दाफाश त्या ठिकाणी कोतवाली पोलिसांनी केलेला आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांना त्या ठिकाणी 100पैकी 100 गुण त्या ठिकाणी आपल्याला द्यावेच लागतील. या सगळ्यातनं एक गोष्ट मात्र समजून घेतली पाहिजे की यामागे जर त्या ठिकाणी ज्या पद्धतीची मांडणी काही विशिष्ट घटकांकडून केली गेली की जाणीवपूर्वक काहीतरी जातीय तणाव निर्माण करायचा आहे, धार्मिक त्या ठिकाणी भावना हिंदूंच्या दुखवायच्या आहेत, तर हे सगळं करण्यामागे जर त्या ठिकाणी भोसले नावाची महिला त्या ठिकाणी जर आयडेंटिफाय होत असेल, समोर येत असेल, तर त्या महिला असं कृत्य करण्यासाठी कुणी त्या ठिकाणी भरीस घातलं का याचा तपास झाला पाहिजे. तिच्या मागे कुणी होतं का याचा तपास त्या ठिकाणी सखोलरित्या झाला पाहिजे. तिने सांगितलेली स्टोरी ही वेगळी आहे. म्हणजे पोलिसांनी तपास केल्यानंतर आता जे काय फॅक्ट्स समोर आणले आहेत
त्याच्यात ती म्हणते की मी माझ्या मुलांचा उदरनिर्वाह जो आहे तो त्या ठिकाणी भीक मागून करते आणि मला जे काही त्या ठिकाणी मांस मिळालं त्यातलं मला नको असलेलं मांस जे ते मी त्या ठिकाणी टाकण्यासाठी गेले होते. पण प्रश्न हा उपस्थित होतो की मग त्या ठिकाणी मुस्लिम वाटावं अशा प्रकारचा पेहराव परिधान करण्याची गरज काय होती? हे फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की काही दिवसांपूर्वी गंगा उद्यान जे आहे सावेडीमधलं तिथे सुद्धा अशाच प्रकारचं एक प्रकरण घडलं होतं, नमाज पठण प्रकरण. आणि त्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक शंका त्या ठिकाणी अजूनही बाकी आहेत. पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत, पण अजून दुर्दैवानं पोलिसांना त्यामध्ये यश आलेलं नाही आहे. एक त्यातलं तुम्हाला फॅक्ट मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की भारतातले मुस्लिम जे आहेत ते नमाज पठण करताना काब्याच्या दिशेनं, म्हणजे ज्या दिशेला सूर्यास्त होतो त्या दिशेकडे तोंड करून नमाज पठण करतात. पण प्रत्यक्षात त्या दिवशी गंगा उद्यानमध्ये त्या ठिकाणी बुरखा घातलेल्या व्यक्तीने जे नमाज पठण केलं ते उत्तरेकडे तोंड करून होतं. त्यामुळे मुस्लिम भारतीय जे आहेत त्यांची ही प्रथा किंवा पद्धत नाही आहे. मग हे अशा प्रकारची चूक ही एखाद्या मुस्लिम नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीकडनं होईल असं अपेक्षित नाही आहे. उत्तरेकडे तोंड जर त्या ठिकाणी होतं तर माळीवाड्यातल्या प्रकरणासारखाच असा काही प्रकार गंगा उद्यानच्या नमाज पठणामागे आहे का काय याचा सुद्धा सखोल तपास त्या ठिकाणी तोफखाना पोलिसांनी केला पाहिजे आणि त्याचं सुद्धा सत्य जे आहे ते सत्य त्या ठिकाणी समोर आणलं पाहिजे. या दोन घटनांचा जर बारकाईने अभ्यास केला तर एक शंका मनामध्ये माझ्या उपस्थित होते की या शहराला अशांत करण्यासाठी कुणाला त्या ठिकाणी दंगल घडवून आणायची आहे का? याच्या मागं काही मोठं षड्यंत्र त्या ठिकाणी कुणी रचतंय का? या सगळ्याचा तपास झाला पाहिजे. कारण की अशा पद्धतीनं जर नगर शहराला अशांत करण्याची जर कुणाची त्या ठिकाणी भूमिका असेल तर ती अत्यंत चुकीची आहे. या शहराला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा एक मोठा संदर्भ आहे. म्हणजे इथल्या जो काही शाह शरीफ दर्गा आहे त्या दर्ग्याशी भोसले घराचा जो संबंध आहे तो सगळ्या तमाम नगरकरांना माहिती आहे. त्यामुळे इथे हिंदू मुस्लिम एकतेचं वातावरण त्या ठिकाणी असताना विशेषतः या दोन समाजांमध्ये जर कुणी तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं आणि विशेषतः दंगल घडवण्याच्या हेतूनं त्या ठिकाणी जर काही षड्यंत्र रचत असेल तर ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि यामागे काही राजकीय धागेदोरे आहेत का, याला कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का हे शोधलं पाहिजे. आणि हे सगळं शोधत असताना ज्या आरोपीला आज पोलिसांनी माळीवाड्याच्या प्रकरणामध्ये निष्पन्न केलंय, विशेषतः त्या आरोपीचे CDR, तिचं त्या ठिकाणी असणारं SDR, अजून काही CCTV फुटेज इतर जे काही अजून नजरेत आलेलं नाही आहे, त्याचं टॉवर लोकेशन, सदर महिला जी आहे ती कुणाकुणाच्या संपर्कात याच्या आधी घटना घडायच्या आधी होती, तिचं ज्या लोकांशी संपर्क होता ती लोक कुठल्या राजकीय व्यक्तीशी कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का याचा सुद्धा शोध जो आहे तो त्या ठिकाणी घेतला पाहिजे. मला पूर्ण विश्वास आहे की जर पोलिसांनी हे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्यांना अत्यंत धक्कादायक असं सत्य त्या ठिकाणी समोर आल्याशिवाय राहणार नाही. काय की आज शहरामध्ये काही लोक हे गंगाधरच शक्तिमान आहे अशा पद्धतीनं काम करतात आणि सतत काहीतरी गरळ ओकून त्या ठिकाणी शहराचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आज शहराला त्या ठिकाणी शांततेची गरज आहे आणि शांततेबरोबर विकासाची गरज आहे. मित्रांनो, आज आपल्या शहरामध्ये MIDCची जी वाताहत झाली आहे ती आपण सगळे पाहतात. रोजगाराच्या संधीनिमित्तानं आपल्या शहरातली मुलं जी आहेत, मुली जी आहेत ते त्या ठिकाणी पुण्याकडं, मुंबईकडं, बँगलोर, हैदराबाद अशा दिल्ली या शहरामध्ये स्थलांतरित होतात. आणि हे कायमचं स्थलांतर आहे. म्हणजे शिक्षण आणि रोजगार याच्या संधी जर इथं उपलब्ध नसतील, बाजारपेठ जिथं व्यापाऱ्यांचं शहर म्हणून आपण या शहराला ओळखतो त्या ठिकाणी ती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असेल, तिथे सुद्धा कायम अशांतता असेल, व्यवस्थांची वानवा असेल, तर हे काही या शहरासाठी बरं नाही आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हे जे काही सगळं पोलिसांनी समोर आणलं आहे त्या सगळ्या मागचे धागेदोरे जे आहेत ते त्या ठिकाणी पोलिसांनी शोधून काढावेत असं मी त्या ठिकाणी त्यांना अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी जाहीर आवाहन करतो. जाता जाता शेवटी
मला आता काही लोकांना प्रश्न विचारायचा आणि तो विचारलाच पाहिजे. तो आपल्या अहिल्यानगरकरांचा अधिकार आहे. आता जे काही या शहरामध्ये येऊन सतत गरळ ओकतात ते नितेश राणे कुठे आहेत, ते गोपीचंद पडळकर कुठे आहेत, ते नगरला कधी येणार आहेत, त्याचबरोबर जे स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणून मिरवतात असे शहराचे आमदार संग्राम जगताप हे या प्रकरणाच्या बाबतीमध्ये पोलिसांनी जे काही सत्य समोर आणलंय त्याला अनुसरून भव्य मोर्चा कधी काढणार आहेत आणि या सगळ्याचा जो काही प्रकार समोर आला आहे त्याचा निषेध त्या ठिकाणी कधी करणार आहेत, हे माझे प्रश्न आहेत. हे माझे एकट्याचे प्रश्न नाहीत, तर या शहरातल्या तमाम शांतताप्रिय जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी पडळकर, राणे आणि जगताप या सगळ्यांना आहेत. शेवटी एकच सांगेल की शहरामध्ये शांतता पाहिजे. या शहरामधला हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे लोक जे आहेत ते एकत्र बंधुभावानं भारतीय संविधानानं आपल्याला जे काही त्या ठिकाणी सांगितलं आहे त्या पद्धतीनं एकत्र नांदताना आपण अनेक वर्ष पाहतो आणि इथून पुढे देखील ते पाहायचं आहे. आपल्याला दंगल नको आहे, आपल्याला जातीय तेढ नको आहे, आपल्याला या शहराचा विकास पाहिजे. एवढंच त्या ठिकाणी मी या निमित्तानं सांगेल. पुनश्च एकदा मी कोतवाली पोलीस स्टेशनच्या टीमचं, जिल्हा पोलीस अधीक्षकांचं, या सगळ्यांचं पुन्हा मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो. अपेक्षा करूयात की पोलीस योग्य ते सत्य गंगा उद्यान प्रकारात देखील समोर आणतील आणि या शहराची शांतता अबाधित ठेवतील. आपल्या सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय संविधान.